हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा उभारणे व परिसर सुशोभीकरण करणे या विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिडको बसस्थानक येथे संपन्न झाले। या प्रसंगी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय, या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत। या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत, काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातून, ज्यांच्या मेहनतीतून, ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला, हा महाराष्ट्र घडत गेला। आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नाव। एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला। अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे LLB करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली, समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली, समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला। ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला। आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले। नगराध्यक्षापासून, आमदारापासून, मुख्यमंत्री, खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं। विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे। आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं। आणि 1972चा जो दुष्काळ आहे, ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राहिमाम करून सोडलं, पिण्याचं पाणी नाही, जनावराला चारा नाही, जमिनीवर भेगा पडलेल्या, आसमानातनं पाण्याचा थेंब नाही, डोळ्यातनं पाणी थांबत नाही, अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती। खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं। अशा काळामध्ये एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि कामं करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळातनं मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कामं करावी लागतील। पाण्याचा थेंब साठवावा लागेल, जमिनीतलं पाणी वर आणावं लागेल, वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल, तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली। जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे, स्वयंपूर्ण झाला पाहिजे। आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही, पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन, नाहीतर राजीनामा देईन, आपल्या पदावर राहणार नाही, हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते। आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं। या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं। अतिशय उत्साहाचा आमच्यासाठी दिवस आहे, कारण आपल्या शहरामध्ये, आपल्या शहराच्या सौंदर्यामध्ये एक फार मोठा भव्य दिव्य असा, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा असा हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण
असे मुख्यमंत्री की ज्यांनी गोरगरिबांसाठी सध्या इतक्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत असे आमचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते अनावरण होणं हे आमच्यासाठी एक फार मोठं खूप मोठी भेट आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे शहरामध्ये एक संघटना फार मोठी सुद्धा पडली आहे. आणि भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये बंजारा समाजासाठी जे मोठं कार्य केलेलं आहे, मोठ्या योजना आलेल्या आहेत, त्या खरंच आम्हाला आम्ही सगळ्यांच्या वतीने देवाभाऊंचे खूप खूप आभार सुद्धा व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला बंजारा समाजासाठी आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. तर आम्ही सगळेजण खूप उत्साही आणि खूप आनंदी आहोत. पाहुणे कोण कोण उपस्थित आहे आज या ठिकाणी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी होते. त्यांच्यासोबत आमचे पालकमंत्री साहेब, सिरसाट साहेब, अतुलजी सावे साहेब, पंकजाताई आणि भागवत कराड साहेब खासदार, कल्याण काळे साहेब असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते. आमदार संजयजी केनेकर साहेब या ठिकाणी होते, अनुराधा चव्हाणताई होते. आज या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले मोठं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या समवेत जे काही अनावरण झालेलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. या निमित्ताने समाजाला काय आवाहन करणार तुम्ही? बंजारा समाज हा नेहमी सेवेकरी समाज राहिलेला आहे आणि नेहमी सेवा करण्यामध्येच बंजारा समाजाचं सारस्य राहिलेलं आहे. मला असं वाटतं की हे सगळं जेव्हा आम्ही करतोय तेव्हा बंजारा समाज आणि सेवालाल महाराजांचे विचार आणि वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांतीचे जे काही आम्हाला विचार दिलेले आहेत त्याच्यावर चालण्याची सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यावरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांनी त्याच्यावर चालत राहिलं पाहिजे जेणेकरून बंजारा समाजाचाच नव्हे तर आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. छत्रपती संभाजीनगर येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर आणि भव्यदिव्य असं पुतळा त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. ह्या बंजारा समाजाचा पूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आमच्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा असा भव्यदेव पुतळा कुठेच नव्हता. पहिल्यांदा मी महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद मानेन की त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप सुंदर आणि छान पुतळा उभारून खरंच बंजारा समाजाला एक न्याय दिलेला असं मला वाटते. याच्यामध्ये सर्व बंजारा समाज तसेच माझ्या संघटनेच्या वतीने सर्व बंजारा समाजाचा व महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो. खरं म्हणजे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजे हा फक्त बंजारा समाजाचे नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाने काम केलेले असे माजी मुख्यमंत्री आहेत आणि याला न्याय देण्याचं काम बीजेपी सरकार, सेना आणि राष्ट्रवादी सरकारने न्याय दिला असं मला वाटतं. वसंतराव नाईकांचा लोकार्पण केलेलं आहे आणि असा मोकळा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांचा झालेला नव्हता. त्यांनी हरित क्रांतीचे प्रणेते होते. त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या बंजारा समाजासाठी आमच्यासाठी एक दैवत आहे आणि त्यांनी आमच्या समाजाला पुढे आणण्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आज वसंतराव नाईकांच्या आज लोकार्पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे. श्यामल